गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखाच किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर आज आपण बघणार आहोत संध्याकाळच्या वेळी आपल्याला स्नॅक्समध्ये चहासोबत खाण्यासाठी एक पदार्थ. चला तर मग सुरू करूयात रेसिपीला. तर इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि इथे हे सगळे मसाले घेतलेले आहेत. इथे मी लाल मिरची पावडर, जिरा, मीठ, ओवा, हिरवी मिरची, हळद घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. हळद नाही टाकलं तरी चालेल, तुम्ही स्किप करू शकता. तर हे सगळे मसाले आपण आता तांदळाच्या पिठामध्ये टाकून घेणार आहोत आणि हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत आपण. सुरुवातीला मी हे ड्राय असं चमच्याने मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण थोडं थोडं पाणी टाकून हे मिक्स करून घेऊयात. तर अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये थोडासा इनो टाकूयात आणि थोडंसं पाणी टाकून हे एकाच डायरेक्शनमध्ये असं फिरवून घेऊयात. आणि आता आपण यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊयात. इकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये. आता आपण याची छान अशी छोटी छोटी भजी पाडून घेऊयात. यामध्ये कांदा टाकला तरी चालेल. हाय फ्लेमवर आपल्याला हे चांगलं तळून घ्यायचं आहे. नेहमी आपण बेसनची वगैरे भजी बनवतो, तर आपण तांदळाच्या पिठाची सहसा भजी बनवत नाही. पण अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करा, खूप छान झाली होती. तर आता ही आपली भजी झालेली आहेत. आता आपण हे काढून घेऊयात. एकदम अशी कुरकुरीत आपली भजी झाली होती. आता अशा प्रकारे मी बाकीची पण भजी बनवून घेते. तर ही भजी खूप कमी वेळात झालेली होती. अगदी 10 मिनिटात भजी बनवून तयार झालेली होती. तर अशा प्रकारे मी सगळी भजी तयार करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता, खूप छान अशी आपली भजी दिसत आहेत. मला नंतर वाटलं की हळद नाही टाकली असती तर बरं झालं असतं. तर तुम्ही बघू शकता आतून किती एकदम क्रिस्पी झालेली आहे आणि आपण ही सॉससोबत किंवा चटणीसोबत खाऊ शकतो. तर तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला नक्की सांगा. आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ते करा. व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.